हाय हॅलो नमस्कार, मी प्रीती. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर आता ही संध्याकाळची वेळ आणि मी मस्त रेडी झालेली आहे. कारण मी आजच्या एका म्हणजे सकाळी जो ब्लॉग शूट केला त्यामध्ये मी सांगितलं होतं की आज थोडे प्लॅन्स आहेत. तर आज आम्हाला फ्रेंड्ससोबत म्हणजे मला फ्रेंड्सला भेटायला जायचं आहे. सगळे फ्रेंड्स आलेले आहेत दिवाळीनिमित्त. काही असे आहेत की जे मी आलेली आहे म्हणून मला भेटायचं म्हणून सुद्धा आलेले आहेत. माझी मैत्रीण आहे एक, ती पुण्याला असते. सो खूप वर्ष झाले म्हणजे लग्नानंतर भेटलेलोच नाहीये, तर ती पण पुण्याहून आलेली आहे. 2-3 मैत्रिणी आहेत आणि असे सगळे मग छान म्हटलं छोटंसं गेट टुगेदर करूया. सो त्यासाठी आता मी निघणार आहे. माझी तयारी झालेली आहे आणि एका ठिकाणी बघूया कुठे भेटायचं ते. फोन करून विचारते आता आणि त्यानुसार मग तिथे गेल्यानंतर मग तिथे भेटूया. छान म्हणजे म्हणतात ना की फ्रेंड्स सोबत जेव्हा आपण असतो तर तेव्हा सगळं काही विसरून जातो आणि जुन्या आठवणी. म्हणजे माझं असं झालं ना की मी दिवाळीमध्ये 2 ते 3च दिवस येते आणि त्याच वेळेला इतकी घाई असते आणि दिवाळीचा सण म्हटला की सगळ्यांचीच घाई असते, सगळ्यांच्याच घरात पाहुणे असतात. सो आम्हाला ना भेटायलाच मिळत नाही. पण या वेळेला त्यांनी आधीच प्लॅन केलेला की नाही तू येशील तर मग तुझ्यानुसार तुला ज्या दिवशी वेळ असेल त्या दिवशी आपण सगळं प्लॅन करूया. आणि माझी एक मैत्रीण सुद्धा येणार आहे. तर सर्वांनी त्यांच्या बिझी शेड्यूलमधून थोडा वेळ काढून आता आजचा दिवस ठरवलेला आहे. सो संध्याकाळी आता झालेले आहेत 5:30 आणि 6 पर्यंत आम्ही सगळ्यांनी भेटायचं ठरवलेलं आहे. सो मस्त मज्जा येणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. मी तर खूप मजा करणार आहे कारण खूप वर्षानंतर परत सगळे एकदा भेटणार आहोत. तर त्या सगळ्या जुन्या आठवणी म्हणजे कॉलेज फ्रेंड्स आहोत आम्ही सगळे. तर ते एक दिवस असतात ना ते सगळे आठवतात. लेक्चरला कसे बसायचो, बंक कसे करायचो लेक्चर, त्यानंतर प्रॅक्टिकल वगैरे जे धूम असायची ना ते सगळं आठवणी निघतात. आणि त्यानंतर आपल्या थोड्याफार इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी चालतात आणि डिनर वगैरे सुद्धा बाहेरच करणार आहोत. सो आजची संध्याकाळ आम्ही सगळे फ्रेंड्स मस्त एन्जॉय करणार आहोत. सो मी मस्त रेडी झालेली आहे आणि आता तिथे जायची तयारी आहे. दादाला सांगितलेले, बोलवले, म्हटलं तू मला तिथे आज सोडून दे म्हणून. सो चला आता आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आवडला आजचा तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग आता तिथे गेल्यानंतर मग मी बोलणार आणि सगळे जे काही माझे फ्रेंड्स असतील सर्वांना तुम्हाला इंट्रोड्यूस सुद्धा करणार. हॅलो ए पिलू, इकडे ये. हॅलो कर. तू काय खातोय दादू? तू काय खातोय सांग मला. काय खातोय दाखव मला. काय खातोय पॅकेट दाखव लवकर दाखव. ऐ नाव मला नाव सांग, तुझं नाव सांग. ए गुडडी. शौर्य हाय कर. आणि आमचं ऑरेंज कुठे गेला? टाकणार मी. सो मी तुम्हाला जसं सांगितलं की मी माझ्या फ्रेंड्सला भेटायला येणार आहे. सो फायनली मी आलेली आहे आणि सगळे म्हणजे एक करून आता येतो आणि मस्त मजा वाटते. आणि मुलं पण आलेले छोटे, मी तुम्हाला दाखवलं. सो इकडे ही आहे माझ्या मैत्रिणीची मुलगी अनन्या, किती क्यूट आहे बाबा. आणि तिकडे आहे शौर्य आणि इकडे हा चुटकू. नाही, आम्ही खाण्यामध्ये खूप बिझी आहे म्हणून आम्हाला बोलायचं नाही. आणि इकडे आहे माझी, एक मिनिट, माझी कॉलेज फ्रेंड प्रियंका. आणि किती वर्षानंतर आम्ही भेटतोय म्हणजे 14 इयर्स नंतर आम्ही पुण्याला असते ती आणि स्पेशल भेटायला आलेली आहे पुण्यावरून.
सो यावेळेची ट्रिप जी आहे ना माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. जसं मी सांगितलं की फ्रेंड्स नेहमीच भेटतात तर ते एक एनर्जी बुस्टर आपण म्हणतो ना की सगळं स्ट्रेस फ्री होऊन जातो आणि मस्त गप्पा मस्त. अजून तर आता भेटलेलो आहो म्हणजे काय महफिल अभी जमेगी असं म्हणायला काही हरकत नाहीये. सो मस्त मज्जा करणार आहोत आम्ही. आणि इकडे श्रीमाया. हॅलो. श्रीमायाला तुम्ही एकदा ब्लॉग मध्ये बघितलं असेल. लास्ट इयरला जेव्हा मी दिवाळीला आले होते ना त्यावेळेला श्रीमाया मला भेटायला आले होते त्यावेळेला. आणि आता 1 वर्षानंतर आम्ही भेटतोय आणि आणखी माझे फ्रेंड सुद्धा आहेत त्यांना पण भेटवते. काय म्हणते श्रीमाया? मस्त. बघा किती सुंदर दिसते. स्लिम ट्रिम जशी कॉलेजमध्ये होती ना तशीच आहे. तिला कोणी म्हणणार नाही की हे 2 मुलांची आई आहे. अजून पण तशीच क्यूट आणि सुंदर दिसते नाही पियू? येस. आणि ही आमची गोली अशीच होती आधी पण अशीच होती. संतूर मम्मी आहे. नाही आपण सगळेच ब्युटी आहे. सो हा माझा एक आणखी मित्र. हॅलो कर. चेतन हाच तो मुंबईला आणि हा पण इथे असंच एका फंक्शनला आलेला होता. सो म्हणून असं अचानक आम्ही प्लॅन केलं. जसं मी तुम्हाला सांगितलं की मी पण आलेली आहे, पियू पण आलेली आहे, चेतन पण येणार होता आणि बाकीचे पण आहेत अजून. त्यांना पण दाखवते मी तुम्हाला. तिकडे गडबड घोटाळा चाललेला आहे. काय चेतन काय म्हणतो? तू माझे ब्लॉग्स बघतो की नाही सांग? अरे रे एवढी बेइज्जती. अरे रे. आणि या दोघांना तर तुम्ही ओळखताच. आनंद आणि अश्विन मॅच पाण्यामध्ये बिझी आहेत. सो हे दोघांना तर तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये पण भेटला होतात. हा लास्ट इयरच्या ब्लॉग मध्ये. त्याच्यानंतर आत्ता भेटतोय. सो काय म्हणतात दिवाळी कशी गेली? कशी झाली? प्रदूषण मुक्त केली, फटाके फोडले भरपूर. प्रदूषण युक्त केली. मुक्त केली की युक्त झाली? प्रदूषण मुक्त केली, युक्त केली. बाकी फराळाची वाट पाहतो तू. काही फराळ नाही. आम्ही पण फराळाची वाट बघत होतो. लाडू शंकरपाळे देशील काहीच नाही. भेटणार आहे मला. नाही हे ब्लॉग मध्ये यायला पाहिजे, लोकांना कळायला पाहिजे. असं आहे का? एडिट चांगले करते तू. तिथे पळून टाकेल ती बरोबर. मी एडिट करणार हे सगळं. काहीच नाही टाकणार आहे मी. काहीच नाही टाकणार. ते यायला पाहिजे लोकांना माहित पडतं की लाडू बनवले का नाही बनवले. चकल्या बनवल्या की मला चिवडा कसा झाला. ती आलीच त्याच्यासाठी मायरी तिसरं मायरी भरून घेऊन जाईल. हा डब्बे भरून घेऊन जाणार. डब्बे करून चांगलं आहे. हे दोघंही मला चिडवत आहेत की फराळाचं काहीच बनवलं नाही ना आमच्यासाठी पण काही घेऊन आलेली नाही. आणि तुम्हाला तर सगळंच माहिती आहे की आपण काहीच नाही बनवत. काही खायला आलेलो माहेरी. मस्त आराम करणार. आराम करायचा. आम्ही नाही देणार. तुमच्या घरून डब्बे भरून घेऊन जाणार. यांच्या बायकोकडून आम्ही तुमच्या भरोश्यावर होतो. तुमच्या बायकोच्या कशाला त्रास नाही. असं नाही. असं कसं काही त्रास दिसत नाही. तुमच्या घरात जे डब्यांमध्ये बनलेलं असेल ते सगळे घेऊन जाऊ आम्ही. आम्ही दुपारात म्हटलं आम्हाला पण पाहिजे ना फराळ. घेवाण करू. डबे फुल राहिले. आम्ही आमचं फराळ खाऊन कंटाळलो की तुमचं फराळ खाऊ ना. हे बघा आता सुरुवात झालेली. मी तुम्हाला स्टार्टिंगच्या म्हणजे ब्लॉगच्या स्टार्टिंगलाच सांगितलं होतं की खूप मस्ती मजाक चालणार आहे आणि आमचं असंच कंटिन्यू चालू राहणार आहे. आता छोट्या छोट्या क्लिप्स मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ कॉल ज्या मैत्रिणी आलेल्या नाहीये त्यांच्यासोबत मस्त व्हिडिओ कॉलवर बोलणं. बाकीच्या मैत्रिणींना स्नेहल तुला पण खूप मिस करतोय. सो नेक्स्ट टाइम प्लॅन कर मस्त इंडियामध्ये यायचं. कांदा नाहीये. कशी आहे काय हॅपी दिवाळी. आता तो दाखवा. आणि आमची भाषा ऐकायची असेल तर एक तुम्हाला नमुना दाखवतो. काय खाताय चिल्लर पार्टी? बोल बोल बोल. नूडल्स. शौर्य तू पण तेच खातोय? पनीर नूडल्स, चिकन नूडल्स. ओके. पिल्ल्या या बहिणीला ओळखते का खातोय? कोण आहे बा?
सो आतापर्यंतचा ब्लॉग तुम्ही बघितला तो एक दिवस आधीचा होता. मी तुमच्याशी बोलते नेक्स्ट डेला, कारण रात्री मी उशिरा पण आले आणि जेवढं तुम्ही बघितलं तेवढंच मी शूट केलं, कारण नंतर आमच्या गप्पा इतक्या रंगल्या ना की मग मी शूट वगैरे काहीच केले नाही. म्हटलं आता साईडला ठेवू द्या मोबाईल, आता छान गप्पा मारायच्या. सो खूप मस्त वाटते, एकदम फ्रेश वाटते. आणि जसं मी म्हणते की फ्रेंड जे असतात ना ते म्हणजे सगळं असं स्ट्रेस दूर करतात असं मला वाटतं. कारण म्हणजे एक मित्रमैत्रिणी असे असतात ना की ज्यांच्याशी आपण फ्रीली सगळं काही बोलू शकतो, मस्त छान वाटतं. आणि माझ्या आयुष्यामध्ये मित्रमैत्रिणी भरपूर आहेत, फ्रेंड्स म्हणायला खूप आहेत, पण क्लोज फ्रेंड्स असे मोजकेच आहे, काल ज्यांना मी भेटले तेवढे. आणि नेहमी कनेक्ट असतो आम्ही एकमेकांशी, व्हिडिओ कॉलवर बोलणं होतं, असंही फोनवर बोलणं होतं, पण पर्सनली काल खूप वर्षानंतर भेटलो आम्ही. आणि माझी मैत्रीण आलेली होती पुण्याहून, कारण बाकीचे जे आहेत त्यांना मी लास्ट इयरला पण भेटले होते, पण प्रियंका आहे म्हणजे पियू आमची, ती पुण्याहून खास आलेली होती, कारण तिची आणि माझी भेट लग्नानंतर आत्ता होती एवढ्या वर्षानंतर. तर मग ती म्हणाली की तू येते तर मी पण येणार म्हणून, तर ती पण आलेली होती. आणि ती तिकडे हॉटेलमध्ये स्टे करणार होती, सो त्यामुळे आम्ही डिसाईड केलं की तिथेच आम्ही तिच्याच रूमवर भेटणार. कारण घरी भेटायचं म्हटलं ना की घरी एवढा वेळ म्हणजे नाही घालवू शकावं आपण, अर्धा एक तास बसलो आपलं गप्पा, आणि लिमिटेड गप्पा होतात मग. आणि त्यांचे पण मुलं लहान आहेत त्याच्यामुळे ना बोलायला पण मिळत नाही. आणि सगळ्यांकडे आता दिवाळी त्याच्यामुळे सगळ्यांकडे पाहुणे असतात, आणि त्याच्यामुळे मग नाही जमत ते. सो म्हटलं की नाही, तिच्याच रूमवर जाऊया आणि मस्त निवांतपणे तिथेच एन्जॉय करूया. आणि झालं असं की आधी फॅमिली पण इन्व्हॉल्व्ह होणार होती, फॅमिली पण. महेशचं असं होतं की महेश आहेत जळगावला, त्यांना यायला जमणार नव्हतं. सोहम तर आलाच नसता. आणि माझी जी बाकीचे फ्रेंड्स आहेत तर त्यांच्या घरी पण गेस्ट आलेले होते, सो त्याच्यामुळे त्यांची जी वाईफ आहे ती पण नाही येऊ शकली. तर जे आले तेवढेच होते, आणि जे नाही आले आमच्या ग्रुपमधले बाकीचे, तर आम्ही त्यांना व्हिडिओ कॉलवर बोलणं झालं आमचं, आणि खूप मस्त एन्जॉय केलं. आणि मुलं पण होती आमच्यासोबत, त्यांची लहान मुलं पण होती, सो त्यांच्या पण गप्पा टप्पा, त्यांची पण मस्ती मजाक चाललेली होती. तर आम्ही ते नाही का, तुम्ही तर समजूच शकता की सगळे असे एकत्र आल्यानंतर प्रत्येकजण आपापलं सांगतं. अरे मुलांचं सांगत होते, एकीचा तर छोटासा मुलगा होता, त्याची तर बाप रे बाप करामत, हसून हसून खूप हे होत होतं आम्ही. सो असं काहीच चाललेलं होतं. आणि कॉलेज फ्रेंड म्हटल्यानंतर जुन्या आठवणी सगळ्या जागा झाल्या. कॉलेजला काय करायचो, कसे लेक्चर बंक करायचो, मॅडम कोणत्या होत्या, टीचर, म्हणजे एक 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 किस्से. मला बरंच काही माहीत नव्हतं, ते बरंच काल काय सांगितलं की बापरे असं झालं होतं तसं झालं होतं. सो असं असतं जेव्हा आपण मित्रमैत्रिणीमध्ये असतो ना, तर खूप म्हणजे खूप असं काय म्हणतात की स्ट्रेस असा काही नसतो, पण ते म्हणतात ना की आपण फ्रेश होतो. कारण तुम्ही जर मला आधीपासून फॉलो करत असणार तर तुम्ही बघतच असणार की मला असं मैत्रिणी वगैरे खूप जास्त नाही आहेत तर त्या हाय हॅलो एवढ्या पुरतच असतात. पण जे म्हणतात ना की जनरली फ्रेंड्स ग्रुप वगैरे असं, तसं मित्रमैत्रिणी खूप आहेत, पण क्लोज फ्रेंड्स म्हणायला गेलं तर खूप कमी आहेत माझ्या आयुष्यामध्ये. आणि मी अशी पर्सन आहे की मी सगळ्यांना जवळ अशी करत नाही, कामापुरतं हाय हॅलो करते. कारण माझं असं आहे की मला फार या बाबतीतनं अनुभव आलेले, तुम्ही म्हणणार असं का म्हणते, पण येस, मला फार अनुभव आलेले की आपण आपल्याकडून 100% देतो, पण समोरच्याकडून जर ते मिळत नसेल ना, म्हणजे तोंडावर काहीतरी आणि मागे काहीतरी, जेव्हा तुम्हाला असं कळतं की तुमच्याशी तोंडावर चांगले बोलतात पण तुमच्याचबद्दल मागे कोणी जर तुमच्याबद्दल वाईट बोलत असतील तर ते मैत्री नाही असं मला वाटतं. सो ती हाय हॅलो पर्यंतशीच मैत्री असते, आणि मी त्यांच्याशी त्याच प्रकारे वागते. पण काल मी ज्यांना भेटली ना ते माझे आधीपासून म्हणजे कॉलेज फ्रेंड्स आहेत ॲक्च्युली ते माझे, पण ते खूप क्लोज आहेत माझ्या. आणि त्याच्यामुळे मला म्हणजे भयंकर म्हणजे असं आहे की केव्हाही कोणालाही फोन केला ना आम्ही रात्री सुद्धा 10-10 वाजता सुद्धा एकमेकांशी फोन करून बोलू शकतो कोणाच्या आयुष्यात काय. आणि सगळ्यांचे म्हणजे असं आहे की लाईफ पार्टनर पण असेच मिळाले सगळ्यांना की सगळे फ्री आहेत, म्हणजे असं काही नाही की कोणाला आवडत नाही किंवा असं काहीच नाही आहे. काल जर सगळे आले असते ना तर आणखी धमाल झाली असती, पण ठीक आहे. सो काल तर मी खरंच खूप एन्जॉय केलं, खूप मस्ती मजाक झाली, हसून हसून पोट दुखत होतं अक्षरशः, एवढं हसले मी काल, म्हणजे एवढं मी कधीच हसत नाही एवढं. आणि छान डिनर वगैरे पण झालं, जेवण वगैरे झालं. आणि त्याच्यानंतर मग घरी आले, ते मला सोडायला पण आले होते, घरी पोचवायला पण आले होते. आणि त्याच्यानंतर मग थकलेली होती, मग मी काही व्लॉग कंटिन्यू केला नाही. सो आज मी बोलते. तर असा होता कालचा माझा दिवस, खूप छान गेलेला. आणि ते सगळे मला तेच म्हणत होते की ते 3-4 महिन्यानंतर तू अशी येत जा, आपण छान गेट टुगेदर करत जाऊ, किंवा मिनिमम वर्षातून एकदा तरी येत जा, इथे आल्यानंतर आम्हाला कॉल करत जा, आपण भेटत जाऊ म्हणून. पण जसं पॉसिबल होईल तसं बघेल आणि नक्कीच प्रयत्न करत जाईल मी. कारण
गरज आहे या सगळ्या गोष्टींची. कारण काय होतं ना, आपण एकटं राहतो आणि फ्रेंड्स जेव्हा असे भेटतात, म्हणजे मोबाईलमध्ये तर कनेक्ट असतो, पण जेव्हा भेटतात ना तेव्हा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळतात आणि मोकळेपणाने बोलता पण येतं. तर खूप छान गेला माझा दिवस. सो असा होता आजचा हा व्लॉग. तर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करून सांगा की तुम्ही तुमच्या फ्रेंडसोबत जेव्हा असता तर तेव्हा तुम्ही काय धमाल करता. तुमच्या आयुष्यामध्ये असे ट्रू फ्रेंड्स आहेत का, आणि तुम्ही काय काय करता ते सगळं मला कमेंट करून मला नक्कीच सांगा. मला वाचायला नक्की आवडेल. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असणारा बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे नोटिफिकेशन ऑन होईल आणि माझे आधीचे आणि येणारे व्हिडिओज सुद्धा तुम्हाला नक्कीच दिसतील. सो चला, याच नोटवरती आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करत आहे. लवकरच भेटूया आणखी एका छानशा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला काय करायचंय, मस्त खायचं, मस्त राहायचं, स्वस्त राहायचं आणि माझे व्हिडिओ बघत राहायचं. बाय.